पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण. एक्झॅक्ट ठिकाण हवंय मला, नुसतं पुणे, नागपूर, कोल्हापूर असं नकोय. एक्झॅक्ट ठिकाण. बोलायचं नाही, लिहायचं. मे बी मला तू जरा चीट करू नकोस आणि त्यांना दाखवू नकोस. तुझी स्लेट एकदम ओपन. मलाच येत नाही आन्सर. त्यांनी लिहिलंय, लिहून झालंय त्यांचं आन्सर. मी जास्त एक्साइटेड होतो ना. झालंय माझं लिहून. बस बस दाखवा आता दोघांनी कॅमेराला. काय आहे? उरुई कांचन. कांचन. नाही, लोणी काळभोर होतं. ओ माय गॉड. लोणी काळभोर होतं मे बी. आता मला परफेक्ट ठिकाण कोण सांगणार आहे का? मला तर माहित नाही. फर्निचरचे खूप शॉप्स आहेत असे लाईन. शोरूम्स आहेत फर्निचरचे, हा, पण ते उरुई कांचनच्या लोणीच्या बॉर्डरवर आहे. बॉर्डर वर. सो ते उरुई कांचन मध्ये म्हणजे consider केलं 50% म्हणजे आणि उरुई 50% correct आहे. कन्सिडर होता असं त्यांचं शेवटची लाईन आहे. हो, म्हणजे त्यांनी माझं चुकलेलं आन्सर पण करेक्ट केलंय. त्यांनी थोडीशी बायकोची साईड पण घेतली 50-50 म्हणून त्यांनी मध्ये बॉर्डर लाईन टाकली. ओके. अशी गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर अजिबात राहू शकत नाही. तू त्यांच्याविषयी लिहायची आहेस, ते कुठल्या गोष्टीपासून अजिबात राहू शकत नाहीत. तुम्ही हिची लिहायची आहे. खूप येते त्यात. त्याच्यातली कुठली एक लिहू शकता. चला दाखवा आता कॅमेराला. शूट. ओके, वाव. तुझा आन्सर दाखव. हे थोडंसं डिप्लोमॅटिक आन्सर वाटू शकतो लोकांना, पण येस, इट्स अ फॅक्ट. मी स्वतःच, कारण खूप प्रेम आहे त्यांचं, आणि मी जर डाऊन असेल तर ते सुद्धा डाऊन असतात. मी जर हॅप्पी असेल तर ते सुद्धा हॅप्पी असतात. त्यामुळे ते मला कायम हॅप्पी ठेवण्यासाठी ट्राय करतात. आणि मी जर त्यांच्यासोबत असेल तर ते काय म्हणतात की मी खूप स्ट्रॉंग फील करतो स्वतःला. सो मला असं वाटतं की ते हे बरोबर आहे ना, हेच समजायचं ना. सकाळीच आपलं झालं. तुझ्या बाबतीतलं पण सेम आहे. शूट म्हणालेत ते परफेक्ट. हां, शूट म्हणजे जर खूप दिवस झाले आणि मी शूटला नाही गेले किंवा काही काम नसेल माझं शूटसाठीचं, तर मग मला असं खूप बोर होतं, चिडचिड होते. तर ते असं असतात की तू तुझ्या कामामध्ये बिझी राहा, कायम व्यस्त राहा. ओके, कूल. सो हे उत्तर परफेक्ट आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या लग्नातली दोघांना आवडलेली फेवरेट मुमेंट कुठली? लग्नातली. हा, त्यांना उत्तर आलेलं आहे, ते रेडी आहेत लिहायला. ते तू वाट बघतात तुला आठवतंय की नाही. परीक्षेत पास शंभूराज होणार आहे असं मला वाटतंय. काय लिहिलंय? ए नाही, चिटिंग नाही, नो चिटिंग. लग्नच आवडलं त्यांना. काय आवडलं? लिहायचंय. ते करेक्ट येणार की नाही ते बघणार आहोत. दाखवा कॅमेराला काय आहे. संगीत सप्तपदी. की आम्ही एकमेकांचे झाले होतो त्यावेळेस. एक पण चान्स सोडत नाहीये. हरकत नाही. हा गुण जे कापला सगळे जाणार. बसलेत नाही ते त्यांनाही खूप हसवायला येते माहितीये, चान्सच नाही. वा, पण शंभूराज यांचं उत्तर मला खूप आवडलंय. छान आहे. ठीक आहे, आपण हा पॉईंट दोघांनाही देऊया, हरकत नाही. प्राजक्ताच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची. तू पण लिही तुझे 3 बेस्ट फ्रेंड. त्यांना जे वाटतात ते लिहतील. आपण 3 नाही करेक्ट आले तर एखाद दुसरा तरी करेक्ट येईल. कॉपी. सॉरी, माझ्या खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत, पण मी आता माझ्याकडनं 3च आहे म्हणून तिला आता 3च सध्या लिहायला फक्त लागतात. 3च लिहायच्यात म्हणून. त्यातले मला एकच आठवत, 2च आठवतात. हरकत नाही, दाखवा कॅमेराला जी नावं असतील ती. साक्षी आणि श्वेता अशी 2 नावं आहेत. साक्षी कोण? फॅमिली मेंबर. साक्षी? अच्छा, आता ह्यांची कझन सिस्टर साक्षी. ओके. पण मी वेगळी नाव लिहिले. एक करेक्ट श्वेता, एक correct आहे. एक श्वेता करेक्ट उत्कर्ष आहे आणि मम्मी. ओके. आणि मम्मी थर्ड इज. एक श्वेता करेक्ट आलाय. बस श्वेता म्हणजे स्कूल फ्रेंड आहे और व्हॉट? हा, एक स्कूल फ्रेंड पण आहे आणि कॉलेज फ्रेंड पण आहे. ओके. आता तुला लिहायचे शंभूराज यांच्या स्पीड डायल मधल्या 3 व्यक्ती. रेडी? दाखवा.
प्राजक्ता, यशराज आणि सौरभ असं प्राजक्ताचं म्हणणं आहे. यशराज, PSK आणि मम्मी. PSK चा फुल फॉर्म काय आहे विचारा ना प्लीज. सांगा जरा. प्राजक्ता शंभरच फुटवड. हो. प्राजक्ताची पहिली मालिका. हा प्राजक्ताची पहिली मालिका. नाव आठवत नाही. त्यांना माहिती असेल काय वाटतं? गेस असायला पाहिजे माहिती खरं तर. काय ग? ओके, रेडी, दाखवा. नांदा सौख्य बरे. नांदा सौख्य बरे. परफेक्ट. त्यांचा फुल स्टडी झालेला आहे. हा. शंभूराज यांची फेवरेट डिश. ओ हे आन्सर चुकूच नाही शकत. बघूया आता आपण. प्राजक्ताने लिहिले पनीर अँड मिल्की प्रोडक्ट्स आणि शंभूराज यांनी लिहिले पनीर. पनीर. ओके, परफेक्ट आहे. अभिनया व्यतिरिक्त प्राजक्ताचं पॅशन. गॉड प्लेसेस फिरणे. ओ, गुड प्लेसेस. गॉड गॉड फिरणे. आणि आता तू काय लिहिलंय? थोडस बरोबर आहे. बुक रिडिंग, ट्रॅव्हलिंग आणि डान्स. ओके, ट्रॅव्हलिंग मध्ये आपण ट्रॅव्हलिंग. शंभूराज यांची बर्थ डेट लिहायची आहे तुला. कॅन आय एक्सपोज? दाखवा. 27च्या आत. ओके, परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. प्राजक्ताचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे? त्यांना माहिती वाटतं. बापरे, प्राजक्ता कॉन्फिडन्स लेवल बघ. मलाही सांगा ना. नाही, नो कॉपी. आता कुठं जायचं होतं आपल्याला? त्यांनी हिंट दिली. प्राजक्ता, तू चीट करतेस. दाखवा ना. नाही, शंभूराज नाही, अजिबात नाही. कुठे जायचं होतं आपल्याला आता? किती छान, इतकं गोड विचारतेस की त्यांना विचारणं आन्सर देणं मस्त आहे. एकदा सांगा ना प्लीज. हिंट द्या, सांगू नका. युरोप मध्ये आहे. वाव. आंखों ही आंखों में इशारे चल रहे हैं. मे बी. ओके. तिने आधी लिहिलेलं बरोबर होतं. पॅरिस. पॅरिस. हा, मग मी आधी करेक्ट लिहिलं होतं. तू चिटिंग करायला गेलीस आणि तू इथे फसलीस. पण ठीक आहे, ते त्याच्यामध्येच आहे ना असं काही. ठीक आहे. शंभूराज यांचं आवडतं ठिकाण. लिहा, तुम्ही लिहिणारच आहात. प्राजक्ताच गडबड करणारे असं वाटतंय. मला सांगून लिहा प्लीज. लग्न कुठं होतं आपलं? बापरे, शंभूराज यांचा इतका सपोर्ट मी आजपर्यंत कुठल्या नवऱ्यासोबत पाहिलेला नाही. महाबळेश्वर. ओके, वाव. प्राजक्ताचा फेवरेट हिरो. कोणच ना. कोण? हो. सिरियसली? खरंच नाही. किती पटकन उत्तर दिलं त्यांनी. कोणच नाही. तुला असं बॉलिवूड किंवा असं कोणाचीच क्रेज नाही? हिरो? मला जे फिल्म्स येतात ना, रिलीज होतात, त्याच्यानुसार ते हिरो आवडतात. एक स्पेसिफिक असं काही असं नाही. खूप आवडतात. ओके. शंभूराज यांची फेवरेट हिरोईन. प्राजक्ता काय? ती आहेच, ती लाईफ पार्टनर झाली आता. सो हिरोईन. त्यांचा आन्सरच आहे, तू विचारू शकतेस. ती हिरोईन होती फेवरेट, आता ती लाईफ पार्टनर झाली. चेंज झाली फक्त. वा, सेगमेंट चेंज झालं. ठीक आहे, हरकत नाही. आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला प्रायोरिटी वाईज क्रम कसा असेल ते लिहायचे. पहिले मी प्राजक्ताविषयी विचारणार आहे. अभिनय, ढोलवादन, व्यायाम आणि नृत्य. सो आता तिची प्रायोरिटी वाईज लिहायचे. तू पण लिहायचेस आणि मग दोघांचा क्रम सेम येतो का बघायचा. रेडी? ओके.
शंभूराज यांनी लिहिलंय अभिनय, व्यायाम, ढोलवादन आणि नृत्य. अभिनय, व्यायाम, नृत्य आणि ढोलवादन. ओके, म्हणजे- शेवटचाच एक हां, हे 50-50 आहे म्हणजे. 50-50. ओके, हरकत नाही, ठीक आहे, ऑलमोस्ट करेक्ट आहे. आता शंभूराज यांच्या प्रायोरिटी वाईज तो क्रम कसा असेल? कुस्ती म्हणजे पैलवान, समाजकारण, राजकारण आणि उद्योजक. रेडी? उद्योजक, कुस्ती, समाजकारण आणि राजकारण. परफेक्ट क्रम आलेला आहे दोघांचा. वाव, छान आन्सर दिलीत. आणि माझ्या मते कोण जिंकलेलं आहे हे मला तरी कळतंय. कोण जिंकलेलं आहे प्रेक्षक ठरवतील. प्रेक्षक. पण जास्तीत जास्त प्रश्न लग्न झाल्यानंतर 50-50% असतं ना. आता ते काय, ते जिंकले तरी अर्धांगिनी म्हणून तुलाच द्यायचंय त्यांना. सो येस, ह्या रॅपिड फायर राऊंडसाठी किंवा ह्या हाऊ वेल डू यू नो इच अदर मध्ये एकमेकांना किती ओळखतात किंवा एक जस्ट फन म्हणून किती एकमेकांविषयी माहिती आहे, कदाचित या निमित्ताने तुम्हाला आणखीन काही गोष्टी कळल्या असतील असं मला वाटतं. सो छान केलात हा राऊंड. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक गिफ्ट आहे. जिंकलं त्याला हे गिफ्ट देणार आहे. कोण जिंकलंय? शंभूराज जिंकले तसं मला वाटतं. अरे काय हरकत नाही, आमच्याकडून तुम्हा दोघांनाही गिफ्ट आहे, कारण तुम्ही दोघेही खूप छान खेळात आणि खूप मस्त आन्सर्स दिले. सो या राऊंडसाठी हे गिफ्ट तुम्हा दोघांनाही आहे. सो प्राजक्ता, आमच्याकडून तुम्हाला पण थँक्यू. आणि शंभूराज तुम्हालाही थँक्यू. आणि हे गिफ्ट तुम्ही जस्ट न्यूली मॅरिड कपल आहात म्हणूनही आमच्याकडून आहे. आणि अर्थात आम्हाला इतका वेळ दिलात त्याच्यासाठीही आहे. आणि हा राऊंड इतका छान खेळलात त्याच्यासाठीही आहे.